अशा प्रकारची मराठी सक्ती केली पाहिजे? मुळात ही भूमिका चुकीची आहे की या महाराष्ट्रात, ज्या महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे, तिथे अशा प्रकारची सक्ती करणारा कायदा करावा लागतो. आणि हा कायदा केल्यावरही काही लोक हा कायदा मानायला तयार नाहीत. हे इतर राज्यात चालणार नाही. रिक्षा चालकांना मराठी यायला हवं ही भूमिका जर सरकारची असेल किंवा सरकारच्या संबंधित मंत्र्यांची असेल तर त्याच्यावरती प्रतिवाद करण्याची गरज नाही. आपण या शहरामध्ये येऊन रोजीरोटी कमावत आहे. आपल्या रिक्षात बसणारे बहुसंख्य लोक मराठी असतात. आपल्याला मराठी येत नसल्यामुळे गैरसमज निर्माण होतात, मारामाऱ्या होतात, वाद होतात. त्याच्यामुळे तुमच्या सोयीसाठी मराठी शिकायला पाहिजे. पण सरकारला आव्हान देण्याची भाषा यात केली जाते मराठीच्या मुद्द्यावर. सरकारला आव्हान म्हणजे महाराष्ट्राला आव्हान. सरकार कोणाचं आहे असं आम्ही मानतो. काय झालं, देवेंद्र फडणवीस यांची जी मधल्या काळात गर्जना होती, महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, ही त्यांची गर्जना होती. महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची. त्या गर्जनेचं काय झालं? त्या गर्जनेचं म्याव का झालं? कशाकरता तुम्हाला मागे हटायचं आहे? शिकतील ना मराठी. तुम्ही कायदा करा, नियम बनवा, 1 मेपासून सुरुवात करा आणि नियम बनवल्यावर त्यांना 6 महिन्याची मुदत द्या. ज्यांना येत नाही त्याने शिकावं. मराठी अत्यंत सोपी, सहज, रसाळ भाषा आहे. ती अवघड नाही. ती काय हिब्रू भाषा आहे का? नाही. ती आफ्रिकन भाषा आहे का? नाही. आमची रोमन लिपी वगैरे सगळं सारखंच आहे, शब्द सारखे आहेत. मग तुम्ही शिकणार नाही म्हणजे काय? खरं म्हणजे जर सरकार मागे हटत असेल मराठीच्या प्रश्नावर, तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला, करणारच मराठी शिकावंच लागेल, त्यांनी मंत्रिमंडळातून मराठीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. जर महाराष्ट्र सरकार, जसं चिंतामणराव देशमुखांनी दिला होता केंद्रात, जर मराठीच्या मुद्द्यावर, महाराष्ट्राची राजभाषा असताना मराठीच्या मुद्द्यावर सरकार मागे हटत असेल, तर जर ते मंत्री स्वाभिमानी असतील आणि खरोखर मराठीप्रेमी असतील तर त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आणि दूर व्हायला पाहिजे आणि मराठीसाठी लढायला पाहिजे. ते करणार आहेत का? ते सुद्धा त्या मुदतवाढीच्या गुंत्यामध्ये अडकून पडणार आहेत?